त्यानंतर झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाउट्स अनिकेत लाटे, ज्याने अगदी 2 षटकांमध्ये 9 धावांची इनिंग्स, अगदी 2 षटकांमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या आणि 3 विकेटचं बदन केलं. त्यानंतर फलंदाजीमध्ये देखील त्याने अगदी 9 धावांची एक इनिंग साकारली होती. एक उत्तुंग असा षटकार देखील सजवला गेला होता. तर झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाउट्स अनिकेत लाटे. तर मुख्य मंचावर अगदी मॉर्निंग क्रिकेट क्लब अध्यक्ष वैभवजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिकेत लाटे नो डाउट्स. काय सुरेख फलंदाजी त्याच्या मार्फत गोलंदाजी बघायला मिळाली आहे. मैदानामध्ये आपण सामना बघू शकाल. अबीर 11 आरपी लायन्स त्यांच्या विपक्षामध्ये एस फायटर्स, एका बाजूने निखिल भोईर विवेक जाधव, तर त्यांच्या विपक्षामध्ये रंजन पाटील दीपेश घोलप. व्हॉट अ मॅच, सुरेख दर्जेदार टॉप क्लास महामुकाबला आपल्याला बघायला मिळेल, यात काही शंका नाहीये. इन ऍक्शन आपण पाहू शकाल. स्ट्राइक एंडवर सज्ज असेल रंजन पाटील, द मॅन फ्रॉम देवघर, देवघरचा सुपरस्टार. व्हॉट अ टेनिस क्रिकेट, अक्षरशः मात्र त्यांनी दणानून सोडलंय. व्हॉट अ बॉलिंग. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, अगदी खांद्यावर जबाबदारी घेऊन आपण पहिल्या सामन्यामध्ये बघितलं होतं. एक चांगली फलंदाजी त्याच्या मार्फत बघायला मिळाली. यावेळेस फुल टॉस, त्याला मात्र दिशा दिली गेली आहे. धावचीची संधी असेल, खराब फेकी, अगदी एक खराब फेकी म्हणायला लागेल, कारण महत्वाची विकेट होती. रंजन पाटील सारखा जर मोठा मासा जर पहिल्या षटकामध्ये गळाला लागला असता तर मात्र नक्कीच एक धावसंख्येवर लगाम लगावता आला असता. यावेळेस मात्र चूक झालीये, चूक नाहीये तर एक मोठी चूक, आणि या चुकीचं रूपांतर किती धावांमध्ये जर बघायला मिळेल, कारण तब्बल रंजन पाटील याला जीवनदान मिळतंय. षटक क्रमांक 1 मॅन्डेटरी पॉवर प्ले, गोलंदाजी मार्गावर आपण ऍक्शन पाहू शकाल. निखिल भोईर फ्रॉम गांधरे. अगदी जर बघायला गेलं तर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं हाताळणे अनिवार्य असेल. वेळ देखील लावली गेली आहे. चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न, कुठल्याही प्रकारे रिस्क घेतली नाहीये. दीपेश घोलप इन ऍक्शन आपण बघू शकाल. एका बाजूने जर बघायला गेलं तर दीपेश घोलप, त्यांच्या विपक्षामध्ये निखिल भोईर. नो मीटिंग्स, प्रत्येक चेंडूवर कृपया आपण मीटिंग घेऊन यायची विनंती असेल. एकदा सज्ज झालेले यावेळेस व्हॉट अ शॉट, इट्स अ दीपेश घोलप स्पेशल ब्रँडेड षटकार. दॅट्स यूज एक्स्ट्रा कव्हर रिजन, बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार षटकार 6. काय दर्जेदार फटका सजवला गेलाय, अप्रतिम, अफलातून, लाजवाब, काबिल तारीफ.
त्यानंतर निखिल भोईर यांनी जर हॅट्रिक संपादित केली आहे. दीपेश घोलप यांच्या षटकार हॅट्रिक साठी डॉक्टर संकेत हरड यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. सलगचा दुसरा बघायला मिळेल का यावेळेस? झेलला संधी, विकेटचं पतन. पहिल्या चेंडूवर मात्र एक नक्कीच दर्जेदार फटका सजवला गेला. अगोदरच्या चेंडूवर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं षटकार बघायला मिळाला. यावेळेस एक लोअर फुलटॉस होता, त्याला मात्र पनिश करणं तेवढं गरजेचं होतं. क्षेत्ररक्षण सजवला गेला होता डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि महत्वाची विकेट. दीपेश घोलप याला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. अगदी सुरेख झेल बघायला मिळाला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. दर्पण फोडसे जे तैनात केले गेले होते त्यांच्याकडनं मात्र कुठल्याही प्रकारे चूक झाली नाहीये. एक ओव्हल दर्जाचा क्षेत्ररक्षण म्हणून ज्याला ओळखलं जातं. महत्वाची विकेट. जर बघायला गेलं तर नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन लगेच आपण दाखल व्हायचंय मैदानामध्ये. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल नवनीत. लेफ्ट हँडेड बॅट्समन, डावखुऱ्या शैलीचा हा फलंदाज. शॉर्ट बाउंड्रीजचा फायदा उठवेल काय, कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल. क्षेत्ररक्षण तर सजवलं गेलंय. षटक क्रमांक 1 प्रगती पथावर असताना 5 चेंडूंची समाप्ती झाली. धाव संख्या 7. शेवटचा चेंडू, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. अगदी पहिल्या षटकामध्ये बघायला गेलं तर 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात करण्याची मुभा. एक डीप मिड विकेट तर एक लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळवला गेला आणि चेंडू मात्र बाहेर जात असताना अगदी हलकासा स्पर्श झालाय आणि बॅटरला पहिल्याच चेंडूवर जावं लागेल पवेलियनच्या दिशेने. विकेटचा पतन. या षटकातील विकेट क्रमांक 2. धाव संख्या 7. अगदी एसटीच्या मागे आपण पाहू शकाल संघमालक स्वतः विपुल पाटील इन ऍक्शन. अबीर 11 आरपी लायन्स संघाकडून जर बघायला गेलं तर गोलंदाजी मार्गवर निखिल भोईर आणि त्याच्या मार्फत गोलंदाजी केली गेली. अफलातून गोलंदाजी. एक षटकार जरूर त्याच्यावर चढवला गेला. षटकाराने मात्र धावसंख्या जरूर 6 ने पुढे गेली होती. मात्र पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या अर्जित केल्या जातील फक्त 7. 2 बाद 7. मात्र एका बाजूने जर बघायला गेलं तर लीडर फ्रॉम द फ्रंट कर्णधार रंजन पाटील इन ऍक्शन अजूनही आपण बघू शकाल. स्ट्राईक एंडवर सज्ज असेल. त्याला देखील एक जीवनदान मिळालं. एक धावचीची संधी निर्माण झाली होती. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला. डायरेक्ट हिट मात्र होऊ शकला नाहीये आणि त्या चुकी मुले कुठेतरी जर म्हणायला गेलं तर अजूनही इन ऍक्शन आपण पाहू शकतो रंजन पाटील माइंड फ्रॉम देवघर. स्ट्राईक एंडवर इन ऍक्शन रंजन पाटील तर नॉन स्ट्राईक एंडवर राजू देसले. 40+ लिजंड क्रिकेटर इन ऍक्शन आपण पाहू शकतायत. तर गोलंदाजी मार्कवर विवेक जाधव. डावखुऱ्या शैलीचा गोलंदाज आणि अगदी या चेंडूवर मात्र वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी माहिर. भन्नाट वेगात मात्र गोलंदाजी केली जाते. अचूक टप्पा त्याचा मात्र प्रमुख अस्त्र. तोच इन ऍक्शन पाहू शकाल आपण. मी फास्ट काही करायची एक अबीर 11 आरपी लायन्स. एकंदरीत आतापर्यंत 10 मिनिटांमध्ये फक्त एकच षटक हाताळलं गेलंय. सुरेख चेंडूला अगदी दिशा दिली गेली एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एक धाव घेतली गेली. दुसरीचा प्रयत्न. फेकी मात्र जर बघायला गेली तर अचूक एसटीच्या वरनं केली गेली आहे. तेवढं चांगलं कव्हर अप कल्पेश यांच्याकडनं बघायला मिळाले. निखिल याचं क्षेत्ररक्षण तर कल्पेश याचं तेवढं चांगलंच कव्हर अप. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाही. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. एकेरी धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. रंजन पाटील आता मात्र नॉन स्ट्राईक एंडवर सज्ज असताना स्ट्राईक एंडवर राजू देसले राईट हँड बॅटर. त्याच्या विपक्षामध्ये कशा प्रकारे फटकेबाजी केली जाईल कारण समोर तेवढाच एक अनुभव संपन्न वेगावर स्वार
डॉट डिलिव्हरीज निर्धाव स्वरूपात मात्र चेंडूची समाप्ती झाली आहे. डावखुरा शैलीचा राऊंड ऑफ गोलंदाज आणि अचूक यॉर्कर चेंडू हाताळण्यामध्ये मात्र तरबेज माहीर मानलं जातोय. अगदी ओपन संघाविरुद्ध खेळताना देखील अनेक स्पर्धांमध्ये विवेक जाधव याची आपण गोलंदाजी पाहतोय. काबिल तारीफ, लाजवाब. आणि त्याच प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र यष्टी रक्षक विपुल याच्याकडनं झाली आहे चुकी. चेंडू निघून जाईल बाईट स्वरूपामध्ये सीमा रेषा पार, चौकार. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर ऍक्शन आपण पाहू शकाल. राजू दिसले त्यांना मात्र एक चेंडू हाताळला गेला होता. लोअर फुलटॉस त्याला मात्र कनेक्शन झालं नाहीये. टप्पा पडल्यानंतर मात्र यष्टी रक्षक विपुल पाटील संघ मालक त्याच्याकडनं मात्र चुकी झाली आहे. चेंडू निघून गेलाय सीमा पार, बाईज लेग अगदी बाईज स्वरूपामध्ये चौकार. चौकाराने मात्र धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल 12 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना पुढील चेंडू चौथा चेंडू. यावेळेस मात्र चेंडूला अगदी सन्मान दिला गेलाय. हलक्या हाताने चेंडूला वळवलं गेलाय. यावेळेस मात्र दर्पण फोडसे याच्याकडनं झाली आहे चुकी. चेंडू निघून जाईल सीमा रेषा पार. ज्या क्षेत्ररक्षकाला क्षेत्ररक्षणासाठी अगदी नावाजलं जाते त्याच्याकडनं मात्र झाली आहे चुकी. चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल. दॅट्स फोर बाउंड्री, सीमा रेषा पार. राजू देसले यांच्या बॅटमध्ये तो चौकार. चौकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवर. एकंदरीत बघायला गेलं तर पुनश्च एकदा क्रॉस बॅटेड एक फटका सजवण्याचा प्रयत्न. एकापेक्षा जास्त धाव आता मात्र मिळणार नाही. अगदी छातीचा कोट करून चेंडूला स्टॉप केलं गेलंय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर 5 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 17 ऑन बोर्ड 17. आता मात्र स्ट्राईक एंडवर सज्ज असेल लीडर फ्रॉम द फ्रंट कर्णधार रंजन पाटील आणि फ्रॉम देवघर. देवघर गावचा हा एक सितारा. त्याने अगदी मागील 1-2 वर्षापासून वाडा टेनिस क्रिकेट फलंदाजीच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अगदी धनानून सोडले. तो फलंदाजीने ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल रंजन पाटील. रंजन टू विवेक, विवेक जाधव एक अनुभव संपन्न डावखुऱ्या शैलीचा राऊंड आर्म गोलंदाज. अनेक स्पर्धांमध्ये अगदी ओपन टीमच्या विरोधात देखील तो खेळतोय. काबिल तारीफ गोलंदाजी त्याच्याकडनं बघायला मिळते. त्यामुळे नक्कीच एक महापर्वणी रफ अँड टफ. चेंडूला सन्मान दिला जाईल की प्रहार केला जाईल. धावसंख्या बघायला गेले तर 17. कोणावर असेल खतरा. 17 ऑन बोर्ड. रंजन त्याच्या विपक्षामध्ये विवेक, विवेक टू रंजन. यावेळेस चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न होता. तेवढी सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. एकापेक्षा मात्र जास्त धाव घेतली जाणार नाहीये. धावचीची संधी होती का. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर जर बघायला गेलं तर 18 ऑन बोर्ड 18. 12 चेंडूंचा खेळ संपन्न झाला. 9 ची सरासरी कायम राखण्यात यशस्वी झालेत. धावसंख्या 18 ऑन बोर्ड 18. षटक क्रमांक 3 आता मात्र महत्वाचं षटक असेल, निर्णायक षटक असेल. कारण जर बघायला गेलं तर अबीर 11 आरपी लायन्स वाडा संघाकडनं विवेक जाधव सातत्याने 2 षटक हाताळतायत. आता मात्र नो वेटिंग्स. एक विनंती असेल, आपल्याकडे 51 सरस गोलंदाज आहेत. दर्पण फोडसे, गोलंदाजी मार्गावर पाचारण केलं जात आहे. दर्पण फोडसे वाडा एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं. तसेच अनेक स्पर्धांमध्ये ज्याला आपण खेळताना बघतोय. आपलं शिक्षण पूर्ण करत असताना नेरळ संघाकडनं देखील त्यांना अनेक स्पर्धांमध्ये आम्ही खेळताना बघतोय. तोच दर्पण फोडसे वाडा एक्सप्रेस इन ऍक्शन आपण बघायला मिळेल.
दर्पणच्या विपक्षामध्ये असेल रंजन. अगदी क्षेत्ररक्षण बघायला गेलं तर फील्ड ओपन झाली आहे. 6 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात करण्याची मुभा असताना आता जर बघायला गेलं तर डीप थर्डमॅन रिजन मध्ये देखील एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. कदाचित तो रिव्हर्स स्विच हिट साठी असावा. त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेग. यावेळेस अगदी सुरेख कट केला जातोय. थर्डमॅन रिजन मध्ये चेंडू थांबेल का? यस, क्षेत्ररक्षण तैनात केला गेला होता. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पळून पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. एक चांगला ताळमेळ बघायला मिळालाय. एक 40+ लिजंड क्रिकेटर राजू देसले नॉन स्ट्राईक असताना मात्र तरुणांना लाजवतील अशी अगदी त्यांची रनिंग बघायला मिळते. धाव संख्या 20 ऑन बोर्ड 20. यावेळेस स्विच हिटचा प्रयत्न होता, कनेक्शन झालं नाहीये. यष्टी रक्षकाकडून चुकी झाली आहे. अतिरिक्त स्वरूपात मात्र 22 स्वरूपामध्ये धाव पळून पूर्ण केली जाते. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. एक सुवर्ण संधी जरूर होती, कारण फुलटॉस चेंडू मिस झालाय. त्या फटक्यासाठी क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला गेला होता. मात्र जर रिवॉर्ड पाहिजे असेल तर मात्र रिस्क घ्यावी लागेल. त्याप्रमाणे स्विच अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. अगदी 22 स्वरूपामध्ये एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. 21-21. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल दर्पण फोडसे. दर्पण टू राजू देसले. अगदी आपली जबाबदारी चोख पार पाडत असताना कुठल्याही प्रकारे निर्धाव चेंडू हात खेळले जात नाहीयेत. फक्त अगदी चेंडूला पुश केलं जातंय, चेंडूला ढकललं जातंय, स्ट्राईक रोटेशन केली जाते. रंजन याला स्ट्राईकवर आणण्यासाठी ज्या कामासाठी पाठवलं जातंय, प्रमोट केलं गेलंय, ते जबाबदारी चोख पद्धतीने पार पाडताना इन ऍक्शन आपण पाहू शकाल. 40+ क्रिकेटर रिजन क्रिकेटर राजू देसले. स्ट्राईक एंडवर दर्पण टू रंजन. वॉट शॉट, सुरेख वन बाउन्स. चेंडू थांबणार नाहीये, सुपर फास्ट निघून जाईल सीमा रेषा पार. रंजन पाटील स्पेशल ब्रँडेड चौकार. पुनश्च रिवर्स अटेम्प्ट, झेलना संधी, रिस्क होती. हे प्रभू कृष्ण जगन्नाथ, हे क्या हुआ? 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. आणि रंजन याला मिळतोय दुसरं जीवनदान. एक झेल जरूर सुटलाय. त्याच्या अगोदर धावचीतला संधी होती, डायरेक्ट हिट लागला नव्हता. आता मात्र एक सोपा लॉलीपॉप झेल सोडलाय. किती महाग ठरेल, कारण अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी. तर अगदी एक सोपा झेल जरूर होता. कृपाल याच्याकडून चुकी झाली. पुन्हा एकदा दर्पण टू रंजन. यावेळेस एसटी उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयर, दांडी गोल, वाडा एक्सप्रेस, दर्पण फोर्से ऑन फायर. अगदी ज्याच्या मार्फत भन्नाट वेगात चेंडू हाताळला गेलाय. यष्टींचा वेध घेतला गेलाय. फलंदाजाकडून एक सफल होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, मात्र त्याला अगदी तेवढेच थोडीच तोड उत्तर दिलं गेलंय. अगोदर देखील एक चेंडू अशा प्रकारे हाताळला गेला होता, ज्यावर चौकार लगावला गेला होता, त्यावर फलंदाजाने अधिराज्य गाजवलं. यावेळेस मात्र रंजन पाटील याला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. बडी मछली जाल में. अगदी सामन्याच्या दृष्टिकोनातून जर बघायला गेलं तर दीपेश घोलप याच्यानंतर एक दुसरा महत्वाचा मोठा मासा गळाला लागतोय. रंजन बॅक टू पेव्हिलियन. नो मीटिंग्स. त्यानंतर सन्माननीय गणेशजी भागडे देखील उपस्थित झालेत. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. प्लीज वेलकम सुस्वागतम. नो मीटिंग्स. अबीर 11 आरपी लायन्स.
अगदी आपण अतिरिक्त वेळ दवडला जातोय, वेळेचं बंधन पाळायचं टायमिंग लावलं गेलंय. 4 षटकांमध्ये अगदी 20 मिनिटात जर हाताळली नाहीये तर अंतिमच्या षटकामध्ये कुठेतरी आपल्याला अतिरिक्त क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या आत तैनात करावा लागेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन रंजन याची जागा भरून घेण्यासाठी मैदानात दाखल होतोय समीर विषे. यावेळेस यष्टीरक्षकाकडनं मात्र सातत्याने चुका होत आहेत. विपुल पाटील संघ मालक यष्टींच्या मागे जबाबदारी पार पाडत असताना कुठेतरी मात्र दमछाक होते त्यांची. गोलंदाजी मार्गावर इन ऍक्शन आपण पाहू शकाल सागर देसले, माळेगावचा हा युवा स्टार इन ऍक्शन आपण पाहू शकाल प्रमोट केलं जात आहे. अबीर 11 संघाकडनं आपल्यास अगदी चेंडूला दिशा दिली जाते. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकावर दडपण, प्रेशर क्रिएट करण्याची कुठेतरी संधी आणि एक पुन्हा एकदा यष्टीरक्षकाकडनं डायरेक्ट हिट मिस होतोय. 2 धावा पळून पूर्ण, सुपर रनिंग. एका बाजूने जर बघायला गेलं तर समीर विषे, त्यांच्या विपक्षामध्ये सागर देसले. काय रनिंग बघायला मिळाले रे राजू देसले आणि समीर विषे. काबिले तारीफ, तरुणांना लाजवतील अशी एक सुपर रनिंग. धावफलक 31. यावेळेस चेंडूला अगदी फाईन लेग मध्ये सुपला शॉट जो अगदी प्रख्यात झालाय त्याचा कुठेतरी प्रत्यय आणण्याचा एक प्रयत्न होता, कनेक्शन झालं नाहीये. धाव स्वरूपात मात्र चेंडूची समाप्ती झाली आहे. गोलंदाजी मार्गावर ऍक्शन आपण पाहू शकाल सागर देसले अगदी सुरेख कामगिरी करतोय. 3 चेंडूंची समाप्ती झाली आहे. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक विनंती असेल आपण घाई करायची, कारण जर बघायला गेलं तर क्षेत्ररक्षण बदलला जात आहे. सागर टू समीर. यावेळेस मिस हिट, एक धाव जरूर पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि काबिले तारीफ रनिंग बिटवीन द विकेट, 2 पूर्ण. तिसरीचा प्रयत्न विपुल आणि 3 धावा देखील पळून पूर्ण केल्या जातात. व्हॉट अ रनिंग, सुपर. तिहेरी धावेने मात्र धावफलक 3 ने पुढे जाऊन पोहोचेल. 34 ऑन बोर्ड 34. अजूनही षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंची समाप्ती झाली. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. एका बाजूने राजू देसले, त्यांच्या विपक्षामध्ये सागर देसले. आणि तेवढाच चेंडूला सन्मान दिलाय. काय फटका सजवलाय, 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न, आता मात्र दुसरी धाव घेण्यामध्ये कुठेतरी 2 धावा पळून पूर्ण. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू. धाव संख्या 36 ऑन बोर्ड 36. यावेळेस जर बघायला गेलं तर धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज समीर विषे जातोय तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन. षटक क्रमांक 4 ची झाली आहे समाप्ती.
एक हलकासा ड्रिंक्स ब्रेक घ्यायचा आहे. राजू देसलेंच्या पर्यंत पाणी पोचवायचंय. अगदी आपण इन ऍक्शन मैदानामध्ये बघू शकाल. 40+ लेजंड क्रिकेटर. अगदी जर बघायला गेलं तर षटक क्रमांक 1 पहिल्या षटकात जेव्हा 2 विकेटचं पतन झालं तेव्हा एकंदरीत मैदानामध्ये जर बघायला गेलं तर राजू देसले यांचं आगमन झालं होतं. आणि त्यानंतर आता धावसंख्या झाली 37. म्हणजे एकंदरीत ज्या 30 धावा उभारल्या गेल्यात त्या 30 धावांमध्ये फक्त 2 चौकार सजवले गेलेत. उर्वरित 22 धावांमध्ये पळून पूर्ण करण्यामध्ये अगदी राजू देसले यांचं मोलाचं योगदान. अगदी जर बघायला गेलं तर काबिल तारीफ रनिंग बिटवीन द विकेट. म्हणजे एकंदरीत मैदानात आल्यानंतर 30 धावा ज्या वसूल केल्या गेल्यात त्या पूर्णपणे अगदी धावून घेतल्या गेल्यात. काय रनिंग. अगोदर रंजन पाटील याच्या सोबतीला, त्यानंतर जर बघायला गेलं तर समीर, आणि आता मात्र समीर याची विकेटचं पतन झालंय. पुढील फलंदाजीने ऍक्शन मैदानामध्ये आपण पाहू शकाल तुषार पडवले. षटक क्रमांक 5 शेवटचं षटक. विवेक जाधव इन ऍक्शन गोलंदाजी मार्गावर आपण पाहू शकाल. विवेक जाधव त्याच्यावर नक्कीच एक महत्वाची जबाबदारी असेल. पहिल्या षटकात काय काबिल तारीफ गोलंदाजी केली गेली जे वैयक्तिक त्याने हाताळलं गेलं होतं. स्ट्राईक एंडवर सज्ज असतील राजू देसले. आता मात्र शेवटचे 6 चेंडू कशा प्रकारे समाजाला घेतला जाईल. यस षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू घेऊन मात्र विवेक जाधव सज्ज. पहिला चेंडू अगदी चेंडूला सन्मान दिला गेलाय. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. स्ट्राईक रोटेशनने मात्र नवीन फलंदाज तुषार याला स्ट्राईकवर आणलं गेलंय. पुढील 5 चेंडूंचा समाचार तुषार याच्याकडून कशा प्रकारे घेतला जाईल. कुठपर्यंत धावसंख्या उभारली जाईल. धावफलकावर जर बघायला गेलं तर 38 पर्यंत मजल मारली गेली आहे. अजूनही या षटकामध्ये 5 चेंडूंचा खेळ बाकी. 50+ धावसंख्या होऊ शकते का. आपल्याला बॅटच्या इनर एज घेऊन मात्र चेंडू निघून जाईल. 1 धाव पूर्ण आणि एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन. 39 ऑन बोर्ड. 39 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली. मैदानामध्ये आपण सामना बघतोय. एका बाजूने SS फायटर्स, त्यांच्या विपक्षामध्ये अबीर 11 RP लायन्स. त्यावेळेस 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का. नाहीये. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन मात्र सातत्याने बघायला मिळते. कारण राजू देसले यांच्या इनिंग मधील नक्कीच एक महत्वाची इनिंग म्हणावी लागेल. पार्टनरशिप सातत्याने त्यांच्या मार्फत बिल्ड केली जाते. कुठल्याही प्रकारे निर्धाव डॉट चेंडू खेळला जात नाहीये. किमान 1 धाव घेतली जाते. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. धावसंख्या 40. स्विंग अँड मिस. दर्जेदार अव्वल दर्जाचा भन्नाट वेगात चेंडू हाताळला गेलाय. फलंदाजापासून दूर बाहेरील चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट स्वरूपामध्ये निर्धाव. एकंदरीत जर बघायला गेले तर यष्टीरक्षणामध्ये बदल केले गेलाय. आतापर्यंत 4 षटकांमध्ये यष्टीरक्षण म्हणून विपुल पाटील यांनी आपली कामगिरी बजावली होती. झेलला संधी होईल का. अगदी पंचांच्या लगत चेंडू पडतोय. 1 बाउन्स. 2 धावा पूर्ण. अगदी जरी या 2 धावा आपण जर बघायला गेला तर तुषार यांच्या खात्यामध्ये जरी जोडल्या गेल्या असल्या तरी प्रत्येक फलंदाजाच्या धावांमागे जर योगदान असेल तर ते नॉन स्ट्रायकर राजू देसले. कारण एका वेळेस जर बघायला गेले तर दोन्ही फलंदाज धावतील तेव्हा धाव कंप्लीट केली जाते.
षटक क्रमांक 5 प्रगती पथावर असताना शेवटचा चेंडू, धावसंख्या 42 अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. यावेळेला सुरेख फटका क्षेत्ररक्षक जरूर तैनात केला गेलाय. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नात फलंदाजाला जावं लागेल तंबूच्या असलेल्या. या विकेटचं पतन जरूर झालंय. धाव संख्या 43. विजयासाठी 44 धावांचे एक मोठं लक्ष समोर ठेवलं गेलंय. आणि एका बाजूने जर बघायला गेलं तर 40+ रिलिजन क्रिकेटर राजू देसले अगदी आपण नाबाद बाहेर येताना बघतोय. कुठल्याही प्रकारे निर्धाव चेंडू केला नाहीये. प्रत्येक चेंडूवर 1 धाव 2 धाव जरूर घेतल्या गेल्यात. अगदी काबिल तारीफ, लाजवाब. एकदा जरूर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत राजू देसले यांच्यासाठी. या पुढील होणारा सामना महाकाल फायटर्स त्यांच्या विपक्षामध्ये ओम स्ट्रायकर्स, दोन्ही संघ कर्णधार. लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. महाकाल फायटर्स त्यांच्या विपक्षामध्ये ओम स्ट्रायकर्स. ठेवलं गेलंय. तसेच खेळाडू तसेच प्रेक्षक वर्गाला विनंती असेल, जे कोणी भोजनाचे राहिलेत त्यांनी लगेच आपण भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. मैदानाच्या मागच्या दिशेने आपल्या जेवणाची सोय केली आहे. चला बॅट्समन पाठवा, फिल्डिंग लावून झाले, बॅट्समन पाठवा. तर राजू देसले यांनी जी खेळी साकारली गेली आहे, अगदी 12 धावांची नावाद इनिंग साकारली गेली आहे. त्यासाठी दीपक पावडे यांच्याकडनं 500 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं जात आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. भारतीय जनता पार्टी विक्रमगड तालुका माजी तालुका प्रमुख सन्मान्य दीपकजी पावडे यांच्याकडनं अगदी 500 रुपयांचं बक्षीस जाहीर केलं जात आहे राजू देसले यांच्यासाठी. काय सुरेख रनिंग बघायला मिळाली. मी राहुलजी पाटील यांना विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची. मान्यवरांना विनंती असेल, आपण टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचं. आपल्या शुभ हस्ते या झाले होणाऱ्या सामन्याचा नाणेफेक केला जाईल. सन्माननीय गोतावणे साहेब हे देखील दाखल झाले. त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल.
सन्माननीय मान्यवर गोतावणे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली गेली आणि जर बघायला गेले तर ओम स्ट्रायकर संघाने नाणेफेक जिंकली आहे. त्यानंतर जाऊयात आपण मैदानात सामन्याच्या दिशेने. मान्यवरांना विनंती करेल आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस अगदी एक स्क्वेअर कटचा फटका बघायला मिळालाय. चेंडू निघून जाईल. दन 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 सीमा रेषा पार. चौकार आणि मात्र काय सुरेख संघाचं अकाउंट ओपनिंग जरूर झालं. वैयक्तिक खातं खोललं गेलंय. एकंदरीत धावसंख्या जर बघायला गेली तर 4. 3 चेंडूंची समाप्ती जरूर झाली आहे. मात्र 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे 4. गोलंदाजी मार्कवर इन ऍक्शन आपण पाहू शकाल समीर. तर समीरच्या विपक्षामध्ये फलंदाजासाठी मात्र सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. विवेक जाधव आणि योगेश. 40+ लिजंड क्रिकेटर योगेश चौधरी यांच्या बॅट मध्ये मात्र 1 बाउन्स चेंडू निघून जाईल. डीप स्क्वेअर लेग रिजन. बाउंड्री लाईन. सीमा रेषा पार. चौकार. अगदी या स्पर्धेमध्ये जर सकाळपासून बघायला गेलंय तर 40+ क्रिकेटर्सने खऱ्या अर्थाने अधिराज्य गाजवले. अगदी जर मैदानामध्ये बघायला गेले तर योगेश चौधरी जे 50+ फलंदाजी करतात. अगदी आपण स्पर्धेमध्ये बघतोय 40+ खेळाडू ठेवले जातात. मात्र त्यानंतर सन्माननीय सचिनजी शिंगडा साहेब यांचं देखील इथं शुभ आगमन झालंय. त्यांना देखील विनंती असेल आपण सन्मानाने मुख्य व्यासपीठावर या सामन्याचा आनंद घ्यायचा. प्लीज वेलकम सुस्वागतम. मॉर्निंग क्रिकेट क्लब आयोजित वाडा विक्रमगड तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. यावेळेस मात्र अगदी बॅटच्या हलकीशी कड 1 धाव मात्र घेतली जाते. एकरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर मात्र जर धाव फलकावर बघायला गेलं तर धाव संख्या 9 पर्यंत मजल मारली गेली. 44 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलं होतं. आता मात्र 24 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज. प्रति षटक एकंदरीत 9 ची सरासरी गरजेची होती आणि ती मात्र राखण्यात कायम यशस्वी झाल्यात. पुढील षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. गोलंदाज इन ऍक्शन रंजन पाटील. आता मात्र एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केला जाईल. एकंदरीत 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात करण्याची मुभा असेल. कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जाईल आणि कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, कारण समोर तेवढाच दांडगा अनुभव संपन्न खेळाडू 50+ वयाची अगदी अर्धशतकी 50 पार केलेला योगेश चौधरी, त्यांच्या विपक्षामध्ये युवा गोलंदाज देवघर गावचा सुपरस्टार रंजन पाटील. रंजन टू योगेश, योगेश टू रंजन. रफ अँड टफ, नो मीटिंग, घाई करायची लगेच. षटक क्रमांक 2 ला होते सुरुवात. यावेळेला झेलला संधी, बडी मछली. संधीचं मात्र सोनं करता आलं नाहीये. चेंडू स्टॉप होतोय. 3 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स. अगदी काय ताळमेळ बघायला मिळालाय. 3 धावा पळून पूर्ण देखील झाल्यात. काय रनिंग बघायला मिळते. तरुणांना लाजवतील असा हा सामना. अगदी चौकार षटकारांच्या आतषबाजी ऐवजी जर बघायला गेलं तर रनिंग बिटवीन द विकेट्स, ताळमेळ 2 फलंदाजांमधील ताळमेळ ज्या प्रकारे बघायला मिळतोय, सुरेख, काबिल तारीफ, अव्वल दर्जाची रनिंग. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाल्यामुळे कुठेतरी लेफ्ट हँडेड बॅटर इन ऍक्शन स्ट्राईक अंडर सज्ज असेल विवेक जाधव. रंजन टू विवेक. यावेळेस मात्र देह यष्टीवर चेंडू आदळतोय डॉट स्वरूपात, निर्धाव. कारण समोर एवढाच तरबेज गोलंदाज
रंजन पाटील, त्याच्या विपक्षामध्ये विवेक जाधव. डावखुऱ्या शैलीचा फलंदाज, त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज असताना क्षेत्ररक्षण सजवलं गेले लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डीप स्क्वेअर लेग. एवढ्याच बॅटच्या पट्ट्यात आलाय, वन बाउन्स, चेंडू निघून जाईल, सीमा रेषा पार, चौकार. 4 धावांकरिता एका सुरेख फटका, डीप स्क्वेअर लेग रिजन, बाउंड्री लाईनच्या बाहेर, 4. एकंदरीत या षटकातील जर बघायला गेला तर चौकार जरूर सजवला गेलाय. 3 चेंडूंची समाप्ती झाली या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर 3 धावा घेतल्या गेल्या, दुसरा चेंडू ध्येयष्टीवर आदळल्यानंतर मात्र फलंदाजाकडनं एक क्रॉस बॅटेड फटका फाईन लेग रिजनला टार्गेट करण्याचा प्रयत्न असताना चेंडू मात्र वन बाउन्स निघून गेलाय, सीमा रेषा पार, चौकार. चौकाराने मात्र जर बघायला गेलं तर धावफलक 4 ने पुढे जाऊन पोहोचेल. 16 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल रंजन पाटील, ऑन फ्रॉम देवघर. लोवर फुल टॉस, तेवढेच चांगलं क्षेत्ररक्षण, एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये कारण काय चेंडू स्टॉप केला गेलाय. 30 यार्ड सर्कल मध्ये मात्र असताना एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन, 17 ऑन बोर्ड, 17. 44 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं होतं. 44 या धावांचा आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत 17 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये अजूनही इनिंग साकारते. 27 धावांची अजूनही गरज. यावेळेस अगदी पायावर चेंडू आदळला, धावचीतला संधी असेल मात्र फेकी केली जाते. एकेरी धावेने मात्र स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. एटीन ऑन बोर्ड, 18. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू. अजूनही 26 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 19 चेंडू, 26 धावा. That's a huge cracking. विवेक जाधव स्पेशल ब्रँडेड षटकार, 6 धावांकरिता षटकार 6. काय फटका सजवला गेलाय, अगदी स्लॉट डिलिव्हरी, त्याला मात्र फटका सजवला गेलाय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. मणिनाथ कंपनीमध्ये अगदी चेंडू गेलाय तर आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. षटक क्रमांक 2, दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली. दुसरं षटक संपल्यानंतर मात्र जर धाव फलकावर बघायला गेलं तर मात्र असं मॅच बॉल आलाय. चोवीस धावसंख्येपर्यंत मजल मारली. एकंदरीत जर बघायला गेलं तर अजूनही 18 चेंडू 20 धावा, 18 चेंडू 20 धावा. स्ट्राईक एंडवर योगेश चौधरी. या पुढील होणारा सामना ओम स्ट्रायकर्स त्यांच्या विपक्षामध्ये महाकाल फायटर्स, ज्यात ओम स्ट्रायकर्स संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः फलंदाजी स्वीकारली आहे. ओम स्ट्रायकर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. अगदी या इनिंग नंतर आपण पाहू शकाल एकापेक्षा एक सरस फलंदाजांचा भरणा असलेला संघ ओम स्ट्रायकर्स, त्यांच्या विपक्षामध्ये महाकाल फायटर. षटक क्रमांक 3, 18 चेंडू 20 धावा. स्क्वेअर कटचा देखना फटका, क्षेत्ररक्षक तैनात जरूर झालाय. एकापेक्षा जास्त धाव दिली जात नाहीये. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली आहे. धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचते. 25-25. पुन्हा एकदा हवाई सफर झेलला, संधी होणार नाहीये. चुकी विवेक जाधव याच्या रूपाने मात्र मोठा मासा गळायला लागतोय. सामन्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची विकेट, पहिल्या विकेटचं पतन, पहिला हादरा.
विवेक जाधव बॅक टू पवेलियन. आता मात्र कुठेतरी संघ अडचणीत ठरेल काय, मात्र आव्हान तेवढं मोठं नाहीये. निखिल भोईर इन ऍक्शन आपण पाहू शकाल. वन डाऊन साठी मात्र स्वतः प्रमोट केलं जाईल का? यस. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन मॅन फ्रॉम गांधरे निखिल भोईर. अगदी एका बाजूने गांधरे गावचा सुपरस्टार विवेक जाधव मात्र तंबूच्या आसऱ्याला जात असताना त्याची जागा भरून घेण्यासाठी मात्र पुन्हा एकदा आपल्याच गावातील नवीन फलंदाज इन बॅटर ऍक्शन निखिल भोईर. अगदी स्पर्धा आपण पाहू शकाल. सावली क्रिएशन युट्यूब लाईव्ह 3 कॅमेरे या स्पर्धेसाठी अगदी आपण पाहू शकतात. डीप स्क्वेअर लेग रिजन कॅमेरा प्रसाद गोतारणे आमचे मित्र अगदी एका चांगला व्ह्यू पॉइंट वरनं सामन्याचा आनंद घेताना. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना दुसऱ्या चेंडूवर मात्र विवेक जाधवच्या रूपाने एक मोठा हादरा बसतोय. मात्र कशा प्रकारे कमबॅक केलं जाईल अजूनही एकंदरीत जर बघायला गेलं तर 19 धावांची गरज. 16 चेंडू 19 धावा. वॉट बॉलिंग भन्नाट वेगात दर्जेदार काबिल तारीफ लाजवाब. अगदी टप्पा पडल्यानंतर तो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून गेलाय. फलंदाजाने जरूर कट करण्याचा प्रयत्न केला होता मात्र अगदी कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाहीये. अव्वल दर्जाच्या चेंडूची झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना तिसऱ्या चेंडूची झाली आहे समाप्ती. विजयासाठी 15 चेंडू 19 धावा. 15-19 समीकरण सोपं वाटतंय मात्र प्रत्येक डॉट बॉल नंतर मात्र समीकरण कठीण होत जाईल. 15-19 स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. वन बाउन्स चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार चौकार. दमदार दर्जेदार अव्वल दर्जाचा चौकार. अगदी गोलंदाजाच्या मस्तक पेत असतात ते चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. 14 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची गरज. धाव संख्या 29 ऑन बोर्ड 29. अगोदरच्या चेंडूवर चौकार लगावल्यानंतर आता मात्र हलक्या हाताने एक प्लेसमेंट बघायला मिळाली. चेंडूला सन्मान दिलाय. स्ट्राईक रोटेशन बघायला मिळालंय. रनिंग बिटवीन द विकेट सुरेख बघायला मिळाले. एकेरी धावेने मात्र धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 30 ऑन बोर्ड. विजयासाठी 14 धावांची गरज. 13 चेंडू 14 धावा. एक झेलला संधी होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाहीये. चेंडू सरळ निघून जाईल. सीमा रेषा पार चौकार. 4 धावांकरिता. षटक क्रमांक 3 तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली आहे. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर जर धाव फलकावर बघायला गेलं तर 34 ऑन बोर्ड 34. विजयासाठी 12 चेंडू आणि 10 धावा. आता मात्र चेंडू जास्त राहिले, धावा कमी राहिल्यात. समीकरण सोपं झालंय. अबीर 11 आरपी लायन्स वाडा आपला सलगचा दुसरा विजय संपादित करेल काय? अगदी निखिल भोयर स्ट्राईक एंडवर सज्ज बघतोय तर नॉन स्ट्राईक एंडवर योगेश चौधरी जे सलामीसाठी दाखल झाले होते. अजूनही सामना 12 चेंडू आणि 10 धावांचं समीकरण बाकी असताना मात्र ही जोडी या जोडीवर सामन्याची पूर्णतः मदार असेल. कारण 10 धावा वसूल करण्यामध्ये किती चेंडू घेतले जातील. एका षटकामध्ये सामना संपवला जाईल की दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजाला पाचारण करावं लागेल. काय घडेल काय बिघडेल पात्रा कुणबी क्रिकेट लीग 2026 चा धमाका. यस षटक क्रमांक 4 पहिला चेंडू. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. कारण विजय किती खेचला जाईल ते देखील बघणं तेवढंच महत्वाचं असेल.
यावेळेस योगेश चौधरी यांच्याकडनं स्विच हिट अटेम्प्ट केला जातोय. वन बाउन्स सी मारे शापार चौकार. सुरेख फटका, काबिले तारीफ, लाजवाब. धाव फलक 39 विजयासाठी 5 धावांची गरज. ओम स्ट्रायकर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. नाणेफेक जिंकून प्रथमतः ओम स्ट्रायकरने फलंदाजी स्वीकारली आहे. महाकाल फायटर्ससाठी क्षेत्ररक्षणाचा पर्याय खुला केला गेलाय. त्यानंतर सलगचा दुसरा रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय. स्विच हिट यावेळेस मात्र होणार नाहीये चुकी. झेल पकडला जातोय. योगेश चौधरी वैयक्तिक 4 चौकार लगवल्यानंतर मात्र पवली यांच्या दिशेने जाताना विकेटचं पतन. बडी मछली जाल में योगेश चौधरी 50+ लिजेंड क्रिकेटर बॅक टू डगआउट. नऊ चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज. 5 धावा, 9 चेंडू, 9 चेंडू, 5 धावा. एका बाजूने नॉन स्ट्राईक एंड वर निखिल भोईर सज्ज, तर त्यांच्या विपक्षामध्ये जर गोलंदाजी मार्गावर आपण बघायला गेलं तुषार. यावेळेस 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाही. एकेरी धावेवर मात्र समाधान. 8 चेंडू विजयासाठी 4 धावा. अतिरिक्त बाहेरील चेंडू पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर धावेचा व्हाईटचा इशारा केला जातोय. अवांतर धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. विजयासाठी आता मात्र फक्त 3 धावांची गरज. विजयी चौकार लगावला जातोय. अबीर 11 RP लायन्स या ठिकाणी सामना विजयी होतोय. असं सलगचा दुसरा विजय संपादित केला जातोय RP लायन्स यांच्याकडनं.